सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की गुरुचरित्र पारायण कुणी करावं, कसं करावं, कधी करावं. तर 20 ते 26 डिसेंबरपर्यंत गुरुसप्ताह चालू आहे. 27 डिसेंबरपर्यंत 20 ते 26 तारखेपर्यंत आपल्याला श्री गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. ज्यांना केंद्रात शक्य आहे त्यांनी केंद्रात करावं, ज्यांना नाही त्यांनी घरी केलं तरी चालेल. तर गुरुचरित्र पारायण करताना साधी सोपी मांडणी असावी. तर तीच मांडणी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर या मांडणीसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्या घरात दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामी समर्थांचा महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तरी चालतं. तर उजव्या बाजूला आपल्याला फोटो, मूर्ती जे काही असेल ते आपल्याकडे मांडायचं आहे. म्हणजे फोटो असेल तर फोटो मांडावा. त्यांच्या शेजारी आपल्याला जर असा कलश मांडायचा आहे. कलशावरती नारळ ठेवायचा. त्याचबरोबर ह्या कलश, आता थोडक्यात तुम्हाला सांगते, इथं तांदूळ ठेवलेत डिशमध्ये, त्यामध्ये कलश ठेवला आहे. कलशामध्ये पाणी, सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि थोड्याशा अक्षदा, फूल एवढं मी वाहिलेलं आहे आणि त्यावर हा श्रीफळ ठेवलेला आहे. आता ज्यांना कलश असा ठेवायचा नाही त्यांनी नुसता श्रीफळ आणि खडीसाखर ठेवली तरी चालते. तर या पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे. तर ही ठेवल्यानंतर इथे पानाचा विडा ठेवायचा आहे दत्त महाराजांच्या समोर. आपण पारायणाला बसतो त्या दिवशी सकाळी पहाटे वाचन करायचं असतं. त्यामुळे हे जर मांडणी आदल्या दिवशी करून ठेवली तरी चालते. ज्यांना सकाळी लवकर शक्य आहे उठून मांडणी करणं त्यांनी सकाळी करून ठेवली तरी चालते. आधी मांडणी करून ठेवल्यामुळे काय होतं, आपला वेळ वाचतो आणि ते वाचनाला आपल्याला वेळ कमी लागतो. तर सकाळी देखील तुम्ही उठल्या मांडणी करू शकता किंवा आदल्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी पारायणाला सुरुवात करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला मांडणी करायची आहे. जपासाठी आपल्याला माळ लागणार आहे. ती माळ घ्यायची. अखंड दिवा ठेवायचा आहे आपल्याला 7 दिवस. असा दिवा तुम्ही घ्या. आता मी ते समई लावून घेतलेली आहे कारण की मी समई ठेवते. माझं निरंजन छोटं आहे. तुमच्याकडे मोठं निरंजन असेल तर तुम्ही ते अखंड राहील याची काळजी घ्या. त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृत पारायण चालू असतं माझं. त्यामुळे मी स्वामीचरित्र पारायण सुद्धा सारामृत देखील यात ठेवणार आहे. खडीसाखरेचं नैवेद्य, फळ, हा नैवेद्य आपल्याला इथं ठेवायचा आहे. तसेच दत्त महाराजांना पाण्याचा एक तांब्या भरून ठेवायचा. त्यांना आपल्याबरोबर आपलं आसन एकच असावं 7 दिवस. तसेच महाराजांना देखील बसायला आसन ठेवायचं. कारण की 7 दिवसात पारायण काळात स्वतः दत्त महाराज पारायण ऐकायला घरी येत असतात. त्यामुळे त्यांना बसायला देखील आसन ठेवायचं. पाणी भरून ठेवायचं. तर ह्या पाण्याचं काय करायचं, तर दुसऱ्या दिवशी आपण घरातल्या सर्व सदस्यांनी हे पाणी प्यायचं. दररोज ताजं पाणी भरून ठेवायचं. आता ग्रंथ, इथे मी चौरंगावर पूजा मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर इथं खाली मी गुरुचरित्र ग्रंथ ठेवलेला आहे. तर हा ग्रंथ आपण जेव्हा वाचू तेव्हाच हा उघडा ठेवायचा. त्यानंतर तुम्ही वस्त्राने असं झाकून ठेवायचं आहे. वाचन झाल्यानंतर वस्त्राने पूर्ण झाकून ठेवायचं असा. आणि आपल्याला वस्त्राने झाकून ठेवायचा. आणि दररोज श्री गुरुचरित्राचे अध्याय वाचन झाल्यानंतर आपल्याला दररोज श्री विष्णू सहस्त्रनामाचं वाचन करायचं असतं. कारण की आपल्याकडून दिवसभरात ज्या चुका होतात त्याचं परिमार्जन व्हावं म्हणून आपल्याला विष्णू सहस्त्रनाम दररोज झोपण्यापूर्वी वाचायचं असतं. तर विष्णू सहस्त्रनाम देखील इथेच ठेवायचं. गुरुचरित्र पारायणाचं वाचनात पाळायचे नियम काय आहेत, तर 1 अन्न खायचं. म्हणजे तुम्ही जर चपाती खाल्ली तर 7 दिवस चपाती आणि भाजी खायची. लसूण, कांदा पूर्ण वर्ज्य, पूर्ण ब्रह्मचर्य पालन, मांसाहार पूर्ण वर्ज्य. आणि चटईवर, सतरंजीवर शयन करायचं. सोफ्यावर, गादीवर बसायचं नाही. हे साधे सोपे नियम आहेत. परान्न पूर्णपणे वर्ज्य. आता परान्न म्हणजे काय, बाहेरचं मेसचं, हॉटेलमधलं काही खायचं नाही. दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही. वेळोवेळी गोमूत्र शिंपडायचं. म्हणजे विटाळ, सुतक, मासिक धर्म याची शिवताशिवत ग्रंथाला होणार नाही याची काळजी घ्यायची. हे साधे सोपे नियम आहेत व साधी सोपी पूजा मांडणी आपल्याला करायची असते. तर या पद्धतीने गुरुचरित्राची मांडणी करायची असते. आता केंद्रात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला केंद्रात जर कोणी पारायण करणार असतील तर त्यांना फक्त ग्रंथ न्यावा लागतो. फोटो वगैरे नेण्याची गरज नाही. आता ही पूजा मांडणी जे घरात पारायण करणार आहेत त्यांनी करायची आहे. आणि पारायणाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला केंद्रात जाऊन जमलं किंवा आदल्या दिवशी तुम्हाला केंद्रात जाऊन स्वामी समर्थ महाराजांपुढे श्रीफळ आणि खडीसाखर ठेवून महाराजांना सांगायचं की निर्विघ्नपणे हे पारायण पार करून घ्या किंवा पूर्ण करून घ्या. जवळ मठ केंद्र नसेल तर तुम्हाला दत्तांचं मंदिर असेल तर दत्तांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला खडीसाखर आणि नारळ ठेवायचं आहे. त्याचबरोबर आदल्या दिवशी 4 श्वान व 1 गाई यांना तुम्हाला पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे व दुसऱ्या दिवशी तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. आता पारायणामध्ये अध्याय वाचन कसे करायचं, किती करायचं हे संपूर्ण आपल्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे.
पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचन करायचं असतं आणि अध्याय वाचन करण्यापूर्वी आपल्याला स्वामी स्तवन वाचावं लागतं. गणपती तसेच गायत्री मंत्र 1 माळ, स्वामींची 1 माळ व अथर्व शीर्ष एकदा वाचन केल्यानंतर 1 ते 9 अध्याय वाचायचे. त्यानंतर दररोज तुम्हाला जी दत्त महाराजांची आरती येते ती तुम्हाला दररोज दत्त महाराजांची सकाळ संध्याकाळ आरती करायची. त्याचबरोबर तुम्ही जे अन्न खाता, म्हणजे आता जे गुरुचरित्र पारायणाला बसणार आहेत त्यांनी जे अन्न तुम्ही खाल तो नैवेद्य तुम्हाला सकाळ संध्याकाळ दत्त महाराजांना दाखवायचा असतो आणि नंतर तुम्ही ग्रहण करायचा असतो. दररोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे, तो ग्रहण करायचा आहे. दोन्ही वेळेस तुम्हाला आरती करायची आहे. तर हे साधे सोपे नियम आहेत, साधी मांडणी आहे. तसंच आपल्याला आपल्या म्हणजे काम, क्रोध, मोह, मत्सर या सर्वांचा त्याग करून पारायणाला बसायचं असतं. कायिक, मानसिक, वाचिक सर्वदृष्ट्या ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. त्यामुळे आपल्या मनातील किंवा आपल्यातील वाईट गुण बाहेर पडतात या 7 दिवसात. ते आपल्याला गुरुचरित्र पारायण पूर्ण करून देत नाहीत. तर महाराजांना सांगायचं की करते करविते तुम्ही आहात. फार चिडचिड होते, राग येतो, आजारी पडतं, आळस येतो, वाईट म्हणजे सगळं वेगवेगळंच तुम्हाला जाणवत असतं. 1-2 दिवस खूप त्रासाचे जातात सुरुवातीचे पारायणाचे, पण घाबरून जायचं नाही. महाराज पूर्ण करून घेतात. आपल्यातील वाईट गुण बाहेर पडत असतात किंवा आपल्या घरातील नकारात्मक शक्ती आपल्याला पूर्ण करून देत नसते. त्यामुळे गुरुचरित्र पारायण पूर्ण करायचं आणि महाराजांना सांगायचं करते करविते तुम्ही आहात, ते पूर्ण करून घेतील. तर ही साधी सोपी मांडणी सर्वांसोबत शेअर करत आहे. आणि या पारायण काळात अखंड नामस्मरण करायचं, मौन पाळायचं जास्तीत जास्त आणि स्वामींची नित्यसेवा ही बंद खंड करायची नाही. तसेच काळं वस्त्र परिधान करायचं नाही आणि मेसचं बाहेरचं परान्न अजिबात खायचं नाही. आणि या 7 दिवसात ग्रंथ अजिबात हलवायचा नाही. ज्या दिवशी सांगता असते त्या दिवशी आपल्याला ग्रंथ हलवायचा असतो. 12चा नैवेद्य आरती झाल्यानंतर आपल्याला ग्रंथ उचलायचा असतो. तर दत्त जयंती दिवशी आपण ग्रंथ हलवणार आहोत. तर या पद्धतीने पहिल्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी किंवा आदल्या दिवशी करून ठेवायची आहे. तर झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.